वहिनी ओ वहिनी काय हो? पाणी द्या बरं. पाणी तुम्हाला उठून घेता येत नाही का? प्रत्येक वेळेस मीच आणून द्यायचं? अहो वहिनी म्हंटल तुम्ही किचन मध्ये काम करत असताल म्हणून मी आलो नाही तिकडं. नाही, किचन मध्ये झोपा काढते मी, कामच करते माहितीये ना तुम्हाला. मग उठून घेऊ नाही शकत का तुम्ही? हा, एवढं किरकोळ किरकोळ गोष्टीवरून मला इथं बोलवायचं? म्हटलं काम चालू असेल तुम्ही डबल चिडताल. काल मी किचन मध्ये आलो तुम्ही बोलल्या नाही मला का बायासारखं काय किचन मध्ये आता तुम्ही, म्हणून मी आज आलो नाही. हा मग मी असताना कशाला येता? पण जरा समजून घ्यायचं ना, तिथं मी काम करते नंतर प्यायचं पाणी काय एवढं गरजेचंच आहे? पाणी वाचून काय मरताय का माणूस? हा वहिनी मी असंच सांगितलं, एवढं काय चिडताय तुम्ही? पण मला ना अशी कामं सांगत नका जाऊ बरं का. मी काय इथं एकटीच सगळ्यांचं बघायला बसली नाहीये, समजलं ना? मी घेतो वहिनी, जाऊ द्या नका देऊ तुम्ही. हा मग घ्या, बोलून नका दाखवू. नुसती कटकट कटकट काय लय डोक्याला ना ताण झालंय माझ्या ह्या घरात. काय झालं काय? ते दादा मी असंच वहिनीला पाणी सांगितलं, त्याला द्या ना पाणी. चिडचिड करायला लागले. तुम्ही मला पाणी सांगितलं? अहो आल्याला माझ्या वरडायला लागले. ते काय संबंध आहे तुमचा भाऊ माझ्या वरडायला? हा का बरं ओरडतो तू? मी सहज सांगितलं पाणी. काल आहे ना त्या म्हटलं किचन मध्ये येऊ नको म्हणून. भोळेपणा नका दाखवू, समजलं ना? पाणी देत होते मग ओरडायची काय गरज आहे? मी त्यांनी मला पाणी मागितलंच नाही ना. आल्याला मला म्हणताय वहिनी इथं बसा. मी का बसू? विंडो का तू रे? वहिनी तुम्ही खोटं का बोलताय? खोटं नाही बोलते तुम्ही, खोटं बोलताय. म्हणजे तिने काम नाही करायचं, इथे बसून राहायचं तुझं. अहो दादा हे बघ, मी फक्त पाणी सांगितलं, वहिनी खोटं बोलताय. मी तसं काहीच बोललो नाही. मला ती लय वेळेस बोलते, सारखं बोलत राहते, पण यावा फक्त मी दुर्लक्ष करू राहिलो बरं का. मी जाऊन दे जाऊन दे जाऊन दे म्हणते, पण ना आता माझ्या डोक्यावरून पाणी गेले, समजलं ना? तुम्हाला तुमच्या भावाकडे लक्ष देता येत नाही, इथं मला एकटीला सोडून जाता. दे काही नाही, त्याला असं वाटतं वहिनी आली हे करते म्हणून. मग नाही तर तू घ्यायचं पहिले, करायचं तोच पाहायचं सगळं. पण दादा मी सगळे काम करतो घरातले. वहिनी जे काम सांगाल ना मला मी ते सगळे करतो. एखाद्या दिवस माहिती देऊन टाकत झालं. काल मी भांडे सुद्धा घासले माहितीये का? भांडे घासले? किती खोटं बोलताय तुम्ही? हा, भावाला असं खोटं सांगितलं? भांडी घासायची. वहिनीनं सांगितलं म्हटलं हे काय पण खोटं बोलताय? असं खोटं घालतं का माझ्यावर? तुम्हाला माहिती का, कधी काडीचं काम करत नाही, इथं बसलेले असतात, उठतात झोपतात. हा, सकाळी पार असं थोबड घेऊन माझ्या मागे आल्यात किचन मध्ये. काय करायचं यांना माझ्या मागे यायची? का बरं किचन मध्ये कावर गेला? कधी? सकाळी. आज? हा वहिनी मी त्याची सकाळ बसून मी आलो का किचन मध्ये? काल आलतो मी. अरे तुम्ही तुमच्या कटकटी बंद करा. मी कामावर जात जाऊ का नको जात जाऊ? मला निघायचं आता तुम्ही भानगडी लावल्या का जायचं? अहो तुम्ही कामाला जाताय ते ठीक आहे, पण तुमचं बायकोकडे बिलकुल लक्ष नाहीये. हे भाऊजी किती काय काय झालं मला काही कळत नाही. मी तिकडे ते 4 माणसं बसले तिकडे, ते आबा तात्या सुका तात्या, ते काय मला काय घरी झालं ह्यांचा तर कधी घरीच पत्त्या नसतोय. हा घरी थांबा जा ना तुम्ही. आता माझा थोडं बाहेर जाऊ नको. बाहेर काय झालं? काय बाहेर जायचं तर ह्यांना पण घेऊन जायचं ना. माझ्यासाठी कशा सोडलं इथं? काय केलं? काय झालं? काय केलं? मी कुठं काय केलं? मग कसं काय माहिती? हा, येतच जात घरात आले, वहिनी या नाही तर माझ्या बाजूला बस. ही कोणती बोलायची पद्धत आहे वहिनी सोबत? अहो मी अरे ती कोण आहे गावाली? अहो मी कशाला म्हणू वहिनीला माझ्या जवळ बसा? तुम्ही काय बोलताय? असं जर दाखवतं की जशी यांची बायकोच आहे मी. हा, एवढंच पाहिजे तर बायको करा ना, लग्न करा ना, तिकडे जाऊन पडा ना. हा वहिनी मी तुम्ही डोक्यात काही पण विचार नका आणू. मी ना इतक्या दिवस ना तुमच्यापासून ना लपून ठेवलं बरं का सगळं काही, पण नाही ह्यांची खरंच ना नियत खराब आहे माझ्यासाठी. नको असं ना, काही बोलतो चांगला आहे तो. म्हणजे तू काय पण बोलशील का असं? म्हणजे तुम्हाला तुमच्या बायको विश्वास नाही का? मी खोटं बोलत? बघा काय म्हणून राहिली ती. अहो मी वहिनी सोबत दिवसभर जास्त बोलत पण नाही. मी बाहेरच असतोय, इथं बसलेलो गॅलरी मध्ये, आणि त्यात जे काम सांगतील ना मी ते सगळे करतो काम. तर खोटा आळ नका घालू वहिनी तुम्ही. खोटा आळ नाही घालत आहे मी, पण तुम्हाला मी सांगते या माणसाची ना खरंच नियत खराब आहे. एक तर मी तुम्हाला सांगते, मी या घरात राहीन नाही ते ह्या घरात राहीन. मला ना भीती वाटते खरं सांगितलं तर. असं भीती वाटायसारखं? माझं लहान भाऊ येतो. मी काय केलं पण वहिनी? भीती वाटायसारखं काय केलं तुला मला सांग. उद्याच्याला मी एकटे असते घरात, या माणसाने काय केलं तर मी काय करू? अहो मी तसं केलं काही? असं नाही करणार तो. एवढे संस्कार खराब नाही आमचे आले. वहिनी मी तसं काही केलं का? दिसलं तर किती चांगले संसार आहे. वहिनीवर डोळ आहे घरात. का वहिनी काही पण बोलताय दादा? तसं नाही माझ्या मनात काही. मी वाईट विचार नाही करत.
काय म्हणते ती पोर? नेमकं सांग भानगड काय झाली नाही ती पोर काय म्हणते? भानगड नेमकं कसं काय? अहो तुम्हाला माहिती हे काय करतात, घरात येतात पहिलं मला बघतात बर का. आता मी काय ह्यांची बायको आहे का ह्यांच्यापाशी बसायला? कधी कधी तर म्हणता वहिनी तुम्ही वर झोपा मी खाली झोपतो. अरे काय घेऊन दे नाही काय म्हणजे वर झोप म्हणजे या आता झोपायचं कुठून आलं दिवसा? नाही मग? बेड वरती. आता मी खालीच झोपतो ना. काय ना म्हणजे मी बाहेर काम करत राहायचं नाही काय चालू घरामध्ये? काय? होय मी अरे ती कुठे झोप तुला गेला काय पडलं? अहो ते बेडवर झोपल्यावर मी खाली झोपणार ना. मी तू शेतात रोबाय तुला झोपायला? तिकडे बेडरूम नाही 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 त्यांच्या बेडरूम मध्ये त्यांना नसतं झोपायचं, त्यांना माझ्या बेडरूम मध्ये घुसायचं असतं. मग मी त्या भीतीने काय करते हॉल मध्ये येते झोपायला. ए पर्या अहो खोटं बोलतो मी. कशाला मी ना झोपतो. मी दिवस आणि रात्र इथं सोफ्यावर झोपतोय. बेडरूम मध्ये कधी येतो दादा? आईलाच पडेल राहतो ना. अरे तो अजून लग्न व्हायचंय आज या पोरीने घराच्या घराने केल्यावर तुला कोणी बायको देईल का? दादा आणि असे घरात खरं का? कळायला कोणती बायको राहील का? हा कळायला लोकांना की ह्याचं वहिनीवर डोळ्यावर राहील का कोणी बाबा, ह्यासोबत? असं नको करू. हे बघा वहिनी तुम्ही चुकीचा आग घेऊ नका बर का. मी सगळं सहन करीन पण ही गोष्ट सहन नाही करणार. चुकीचं आहे म्हणजे मी काय खोटं बोलते? मी हे बघा कधी मी तुमच्याकडे वाईट नजरीने बघितलेलं नाहीये. माझ्या मनात तुमच्याविषयी वाईट विचार नाहीये. तुम्ही असा आग घालू नका प्लीज. हे बघा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? ए, सोनं एक काम कर हे बघ, आता खरं काय आणि खोटं काय आता आमच्या काय पाठीला डोळे नाही. आता घरी तुम्ही दोघच राहता, दादा पण बाहेर राहता. मी माझं काम पाहू का तुमच्याकडे लक्ष ठेवा? काय मग एक करू काम मी? करा तुम्ही तुमच्या ना कामातच राहा, मी माझ्या घरी जाते निघून. इथं तुमच्या भावाला ठेवा, तुम्हाला तुमच्या बायकोची अरे, गरज नाही. असं नाही म्हणते मी. पण मग एक साईडला बायको एक साईडला भाऊ आता मी करू तरी काय? माझं डोकं चाललं नाही ना. तुम्ही असं एवढं हे बघ दादा राहिले. वहिनीला कुठं जायची गरज नाही. हम्म. वहिनी तुम्हाला माझ्यापासून जर त्रास होत असेल ना खरंच मीच हे घर सोडून जातो. ए, पाट्या जीवाचं काय केलं अरे? असं काय करू राहिली? असं नाही तू आळवड घेऊन काय काय करू ती? राहिली? अरे पोराचं लग्न व्हायचे काय केलं तू? बाहेर गेला काय अहो मग तुमच्या पोराला कळत नाहीये का? पाहत रे. पुढे गेलाय काय बावळ बुवट आहे का काय? मला एखादं सांगायचं गोष्टी. हा? मग इतक्या दिवस मी सांगते तुमचं लक्ष आहे का नाहीये त्याच्या माझ्याकडे? समोर असं अरे त्याला पाहिलं लय गरम खोपडीचा आहे तो माहितीये का? मला नका सांगू, तुम्हाला जर त्यांना ठेवायचं असेल इथं तर मी चालले हो इथं. दादा आहे का? कुठे गेला तो? गेला ते पर्या अरे राजा. यार, असं नाही माझा भाऊ असं नको करू. हा बरं तुमचा भाव नाही तसं मीच चुकले, बस मी केलं सगळं. नदी जवळ आहे जर नदीत तू उडी मारली काय केलं काय करायचं आम्ही? हळूहळू बोल, हळूहळू बोल. सांग हा मग अरे कोणी ऐकलं ना काय इज्जत जाईल माहिती का? बघ एक तर लोक तुमच्या इज्जतीची तुम्हाला परवा आहे, माझ्या इज्जतीची तुम्हाला काहीच परवा नाही. तुमच्या भावने उद्याच्याला माझ्यासोबत बरं वाईट केलं तर मी कुठं तोंड दाखवू? नाही तू मध्ये ते बरोबर आहे नवताना जीव दादा बरोबर आहे. तीन वेळेस त्याचं जमवलं आपण 3 वेळेस भाऊ बंधाने खाड्या केल्या. हा मग हे असं पोरगा असल्यावर काढा नाही करणार तर काय करणार? बरोबर दादा अहो, काय डोकं लावायचं सांगा तरी तुम्ही आता. आता काय आता तिथे गेले आता पाहावं लागेल कुठे गेले पाहावं चौकशी करतो. तू खरं बोलते का? नाही खोटं बोलते. बघा तुम्हाला काय करायचंय करा, मला सांगा. त्यांना जर इथं आणायचं असेल तर मी चालले माझ्या अरे घरी. नाही नाही तू कशाला अगं जाते? तू पाहायला जाते सोन बाई मग मी थांबते, त्यांना घरात नाही आलं पाहिजे. ठेवायचं तुला त्या घरात नाही आले पाहिजे. बरं ठीक आहे जाय तू पाहू बरं, जाऊ, काय तरी नाही करू दादा आता काय करायची असं जर झालं तर कसं काय व्हायचं मला एक सांगा. घरात ठेव हं? तो बायकोला काही याड नाही लागलं. हा ते काय म्हणे आपलं काय सांगा आपल्या काय दाखवून नाही ठेवायचं सारखं घरात पडेल आपलं पण याला पुढं काय कामाचं ते पाच येत नाही का? हा? आता हा राग राग गेला मला टेन्शन आलं माहिती असं नाही का? का लोकांची पोर करून आणले आपण हं? तिला त्रास झाला म्हणून ती बोलली ना आता हं? ती शब्दवर लाचाना बोलायला हा ना अजिबात म्हणजे काहीतरी असेल सत्य कुठेतरी असेल नाही म्हणजे का? हा काहीतरी बोलल्याशिवाय का तिला हं? हं? पण मग तो नाही होतच गावात बरं त्याचं आता एवढं वय झालं गावात नाही नव्हतं असं काही. अहो, गावात नाही राहणार पण ते काय येतं बरं एक काम करा पोर बुद्धी आहे, मी काय? येतो पाहून येतो बरं का. बरं पाय बाबा पुढे कुठे गेला, चौकशी काय कर. गेला? हा. सोना ए सोना काय काम करते का? हा का चलतंय तुम्ही का? धुणं धुवत होते बोला की. धुणं धुवत होती? हा. आज लई टाइम झाला. मग काय नुसते घरात कटकट. हा मला आवाज येत होता आणि तो पक्यात लय गेला तन तन करत. हा आज ना तुम्हाला मी सांगते एकदम माझ्या मनासारखंच झालं खरं बोललं तर. मनासारखं हा म्हणजे काय झालं? अहो काजल ताई तुम्हाला मी सांगितलं होतं ना माझा प्रॉब्लेम किती आहे बरं. दिराला आज घराच्या बाहेर काढलंच. बाय 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 काय बोलती? हा काढूनच टाकलं काय आमचा? हा काढूनच टाकला. हे बघा मला ना लय वैताग येत होता बरं का.
तुम्हाला तर माहिती, तुम्हाला मी माझं सगळं सांगितलं होतं का नाही? अगं सांगितलं होतं पण लहान नव्हे सोना, सांभाळून घ्यायचं थोडस, असं नव्हतं करायला पाहिजे ग. अयो काजल ताई, तुम्हीच मला बोलले ना काढून टाक म्हणून. अगं, काढून टाक तशी नाही म्हटली, काही कामधंदा करायला जाईल अशा पद्धतीने असं म्हणत होती. कायमच काढून टाक म्हटली का? जाऊन द्या, असं पण ना तो मला बिलकुल आवडत नव्हतं बरं का. कसं माहिती का, आयत्या वेळेला नागोबा होता तो. आता बघा सगळं माझा नवरा कमवतो, बरोबर का नाही? उद्याच्याला तो आला असता हक्क दाखवायला, आज जे काय आहे माझ्या नवऱ्याने कमवलेले. हा, उद्या त्याचं लग्न झालं, त्याची बायको येईल, ती बसून माझ्या डॉक्टर. तो नवऱ्यापेक्षा त्या सासऱ्याचं सगळं, पण आता 2 घास कमवतो तर तो पी कधी करील ना कधीतरी. काय नाही कमवतो, येतो आणि ठोंब्याने बसलेला असतो, त्यापेक्षा इथून गेलेली बरं आहे. अगं आता तर कुठं त्याचं हे झालं, आता करेल काही दिवसांनी. अहो काही नाही करणार, त्यात काहीच नाहीये, तुम्हाला मी सांगते. एकत्र कुटुंब राहिलं का लय चांगलं राहतं. हो काय नसतंय, तुम्हाला माहिती का, मला ना खरं बोललं तर सेपरेटच राहायचं. मला ह्या कुटुंबात राहायचंच नाही, ती भानगडत ठेवायची नाही. अहो कुणाचं करायचं बघा, सेपरेट जर राहिले मी आणि माझा नवरा तर किती आयुष्य आरामात राहील बरं मी. अगं पण मग त्याचा विचार केला का, कुठं खाईल कुठं पेल. हे बघा, तिकडे खाऊ पिऊ नाही तर उलटू, मला काही घेऊन देण नाही. काय करावं बाई, तुझ्या पुढे तर काहीच समजतच नाही. जाऊ दे, मरू दे बाई आता, जाऊन दे काय ना काजल ताई. पाय तू काय करायचं ते जाऊ दे, आता काय बोलू मग मी. उलट मी तर म्हणते एकदम माझ्या मनासारखं झाले. ओ पण ही गोष्ट सांगू नका बरं का ए कोणाला. बाई, मला काय करायचंय, मी ते दिसला म्हणून आणि आवाज येत होता म्हणून मी आले विचारायला. मी काला कोणाला सांगत बसू. कारण ना मी इतकं काय काय ना राजकारण केले ना, तुम्हाला नाही सांगू शकत मी. बाई तू ते माहिती मला तुझे राजकारण, जाऊ दे. कुणालाच कळून द्यायचं नाही मला नाही तुमच्या घरात पडायचंच नाही भानगडींमध्ये. मरू जाऊ, तू केलं ना तुझ्या डोक्याला लागते. चालते. हा. चला मग चहा कर. नको नको चहा नको, मी ना इकडे चाललेली बाजारात जायचं. चला मला की. ती यादी द्यायची मला किराणाची. बरं जा. हा चालते. हा, चांगलाच प्लॅन आहे बाईचा. चला काम उरकायला. चला मामाला फोन करतो. हॅलो हॅलो. काय चाललं मामा? काय नाही मस्त पाणी पाहिजे. बरं एक काम करा ना, थोडं काम होतं. काय येतं का मामन, आपलं मामीन तुम्ही या ना. काय हो? काय नाही, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. लय कामाची वळ चालू अहो, या ना थोडस, या 2-4 तासासाठी या, चालू जा लागलं असतं. पुढच्या हप्त्यातून आला असतो ना. हो नाही उशीर होऊन जाईल. काय पण एवढं काय थोडं आल्यावरती सांगतो ना तुम्हाला. नाही पण काय पण मला थोडं कळू द्या. फोनवरती सांगण्यासारखं नाहीये, असतं तर मग सांगितलं असतं तुम्हाला. तुमच्या मामीची तब्येत जांब आहे, मग काय करतील. मग या इंजेक्शन मारा एखादं घेऊन या, पण आणा त्यांना नका सोडू. बरं ते पोर गेले बाहेर, गाडी आली काय तू. बरं गाडी आली की या मग. हा हा हो चालेल. ठेव. हॅलो हॅलो. अरे तू फोन कावर स्विच ऑफ केला होता? हे बघ दादा, तुम्हाला आहे ना फोन न करत जो बरं. आणि अरे पुरं गावभर फिरलो, तू हाय कुठं मला सांग तरी. मी इकडे आलोय निघून बाहेर. अरे बाहेर नाही, तू एक काम कर, असं एवढं रागात कुठं जात असते का? तू घरी ये, बोलू ना आपण, काहीतरी मार्ग काढू ना. अजिबात मार्ग काढायचा नाही मला. हे बघा, माझा खूप अपमान झालाय. मी चुकीचं वागलो नाही तरी सुद्धा आहे ना वहिनी ना माझ्यावर खोटा संशय घेतलाय. अरे मी एवढा नालायक नाही दादा. मला माहिती आहे यार, मी लहानपणापासून पाहतो तुला, पण मग असं आहे ना, तू एकदा ये, एवढं गाई मध्ये निर्णय नको घेऊ. नाही मी इकडे आहे ना आता मित्राच्या रूमवर आहे. मी आता काम धंदा करणार आहे उद्यापासून. मी ऐक तू ये ना, कामधंद्यालाच आहे, फक्त एकदा आहे ना, मी म्हणतो म्हणून ये बर का. मी म्हणतो म्हणून ये, जाय तू पाहिजे कामधंदाच कर, मला काही हरकत नाहीये, पण तू ये एकदा ये. पण मी फक्त आहे ना 5 मिनिटच थांबणार, लगेच निघणार. एक काम कर, आजचे दिवस थांब फक्त, तू आहे ना आजचे दिवस थांब. भले तू लागलंस ते काम झालं का तू जायला लागलास वापस. ठीक आहे दादा, तू म्हणतोय म्हणून येतोय. हा नाही ऐक, मित्रासोबत आहे ना काही उलट पुलट काम करू नको बरं का, तुला पहिले सांगतो. हा येतो मी. हा ये पटकन ये. हा चाल. काय म्हणून बोलवलं असेल आता? तो बरं लागत आहे तुला. अहो नाही ना, मला चक्कर येते. असं काय काम एवढं ऊन झालंय, आता काय बोलायचं. आलं जवळ. मी काय मी काय बोलते, तुम्हीच जाऊन यायचं ना मग. अगं तुला काय लाभ लावलंय, मग त्यांनी काही कार्यक्रम ठेवलाय का, काही असं बोलताय? काही कंदुरी बिंदुरी का काय, ते म्हणून मामीला घेऊन या. बर लवकर निघूया जरा. हा तिने जेवण खावणं करून लगेच निघून तिने काय एवढं. माझा विचार होता उद्याच जरा गेलो असतो तर जरा मग बसता पण आलं असतं, माझी तब्येत बरी नाही. बस तास अर्धा तास जाऊ, त्या पुढला काय आणलं का नाही का, काही बेळ बांधून. अहो कुठे काय आणलं तर तुम्हाला कळायला नको काय, सगळं काय मीच बघायचं का प्रपंच? हा जो पैसा किंवा दुखण्यामुळे मी झालो एवढा पार. हा सगळ्याला माझ्या हातपाय चेपू लागले आहे ना. चपाचं काय विषय?
मग कसं म्हणते म्हणे माझ्या तू नाही आई तू नाही, नाही माझ्या आई दुखण्याने आहे होय रस्ता. होय नाही आई तू हात पायची पितरे काय बोलती हे पाप आहे पाप आता तुमच्या- नवऱ्याला हात पाय तुमच्या दाबा तोंडाला लागणं म्हणजे आहे ना खरंच नको. चला चल. चला. अगं बाई ग चापला हे काय केवढं उच केलंय. अगं चापला काढ जावायचा बंगला काही मग आता होतं काय केवढं उच केलं या लोकांनी. माझा तुला खड्डा करा बाई खाली हा खड्ड्याकडे खड्ड्यात टाका मला. सरकत झाला खाली काय बोलत तू का हो दादा सापडला का रे? सापडला मी तो गेला त्याच्या मित्राकडे फोन केला होता त्याला हा, काय म्हणे? काच ऐकूच नाही राहिला तो बर मग बोलवला आता भाऊ पाहू येतो का नाही येतो म्हणला का नाही घरी? हा येतो म्हटला हा. तो म्हणे मला यायचेच नाही म्हणे मी आता काम मी पाहतो म्हणे आणि त्याच्याच रूम वरती राहतो तिकडून अरे म्हणलं एकदा येत सही घरी तर ये बाबा हा दादा बाबा परत खवळते म्हणा हा सांगितलं ते पाहुण्याला फोन करून दिला मामाला आणि मामीला बसा सासऱ्याला. हा एकदा बोलून घ्यावं म्हणलं ते काही हा, समजून त्याच्या सांगते कानावर, हा, बरोबर आहे. कसं आहे माहितीये का हे आपल्या घरातलं प्रकरण आहे घरातली घरात मिटलं ना कधी पण चांगलं बाहेर राहील बी तिच्या आतमध्ये हा. मुकलं ना बरं. बाहेर जर गेलं पांगलं तर वास हो लग्न होणार नाही त्याचं आलं हा. राम राम बसा. आय आय कश काय तब्येत कश काय आता बरी सुई आला मारली. की? येतात तर सुई मारली ये बाईची. हा, सर्दी तब्येत पडते? खराब होती. हा पाणी बदल वाटीवरून हवामानात बदल झाला काय काम चालले मग? काम काय नाही आता मशीनला चारा पाणी दूध पाणी बाकी काय हा का? मामा काही नाराज तर नाही झाले एकदम अचानक बोललं तर नाही नाही काय नाही नाराज आता तुम्ही बोलावलं म्हणजे बरेच दिवस झाले यायचं नव्हतं तब्येत बरी नव्हती ना यांना म्हटलं उद्या जाऊया आपण. बरेच दिवस झालते म्हणलं घे बोलू या. समज ना ये बाजा या करता राहतो जुन्या लोकांचे म्हणे सोनं भेटत पण सोयऱ्या भेटत नाही नाही, हे महत्वाचं. बर सोना कुठे गेली काय आहे माहिती? का घरात आहे? हा ये कोण आलं बाय कशी आहेस बाळा? मस्त. तुला काय आश्चर्य नाही वाटलं का तुम्ही कसे काय आले? काय नाही पाहुणा फोन चालता हा, अगं मी येणारच नव्हती. म्हटलं या तुम्ही म्हणले आजारी होते लय आजारी बरेच होते. दिवस झालते ना हा म्हणलं या भेटून जा तुमच्या पोरीला. बरं बाळा तू कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे आहेत दोघं? पोरीचा अजिबात टेन्शन नका घेऊ तुम्ही. काही त्रास वगैरे नाहीये ना? नाही तिला नाही त्रास पण आम्हाला व्हायला लागला त्रास थोडा व्हायला लागला बाबा. कारण तुमची भावंगी वाईट आहे का नाही नाही तुम्हाला बाबा. काय माझा त्रास आहे? थोडाच व्हायला लागला असं हा? पोरगी माझी तशी नाहीये. तिला आतापर्यंत घरात काही त्रास नव्हता आता तिला घरातले माणसं बी सहन होईना नाशिक म्हणजे घरातले माणसं मला सण होईल ना. तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. बरं मी काय तो जावाई नक्की कायला बोलावलं तुम्ही एवढं सांगा आम्हाला बोलू राहिले की ते हे काला बोला त्रास होते म्हणे. हे बघा सांग हे बघा तुमच्या पोरीने ना जवळजवळ महिन्यापासून असं वादळ उठवलंय. काच आता आमचा लहान मुलगा तुम्हाला म्हणजे? लहान जावाय ऐक ना पक्का हा पक्का पक्का तर डायरेक्ट पक्काला म्हणते तुझं इकडं राहायचं काय काम किचन मध्ये यायचं काय काम म्हणजे हे काय आहे मग सांगा बरं आता बोलू शकत नाही. म्हणजे गप गप ते सांगत आई मोर काय झालं अगं मम्मी पप्पा तुम्हाला मी सांगते ते ना लय त्रास देतात बरं का मला. काय गरज आहे माझी माग माग फिरायची? तुम्हीच सांगा मला. हा पण तो कसं का तुम्ही गाठ नाही नाही नाही, नाही एवढंच आहे ना बाकी काही नाही ना. एवढं नाही अजून बाकी लई आहे हा. अजून बाकी लई आहे ते म्हणते काय हा. तो म्हणला असता काय वहिनी तुम्ही जेवणावर ये हा बा हे इथं कसे काय आले? हा सांगतो ना कसं काय आलं मी तुम्हाला बोलले होते काय इथं दिसलं नाही पाहिजे मग आले कसे काय? दादा याच्यामुळे येत नव्हतो मी. एक काम कर ए, तू बस तू बस ना तू बस तू काहीच बोल तू शांत राह शांत राहा. सोनबाई काय म्हणते त्याच्या बापाचं घर आहे. दोन मी मिनिट पण ह्या घरची याला सून कसं आहे. आला म्हणजे कसं काय मी पण ह्या घरची सून आहे समजलं ना. जेवढं त्यांचा हक्क आहे तेवढं माझा पण हक्क आहे इथं. तो हा काय ना मग आम्ही काय नाही म्हणते नाही ना तुला जायचंय तुला का? महापौराला कसं काय आले म्हणते दोन मिनिट तुला जायचंय का जायचंय का तुला हा, तो आवडा पाहिजे आई बापक जायचंय का हा जाऊ दे. एक मिनिट काय बोलायचं आई बाबाकडे मी तिला आहे ना तिला नाही मी तिला काय याच्यासाठी करून दिले का की तिला परत माझ्या घरी मी घेऊन तिचं जाणार? स्पष्ट मत असं आहे एक तर तो राहील नाही तर मी नाही राहील राहील, हा अशी म्हणते ती. का बरं विचार तिला कारण काय असं बोल का- असं का बोललीस? आता सगळं तुम्ही केलंच आहे ना इथं उघड तर मी सांगतेच नाही माझ्या सांग पप्पा. सांग सांग आई बाप सांग मम्मी पप्पा ऐकून घ्या माझं. ऐकतो ऐकलं चालू हा हे बघा मी घरात एकटी असते बर का. आणि हे काय करतात आले की इथं झोपणार बसणार आणि मी एकटी घरात असते. माझ्याकडे माग माग येणार. काय गरज आहे ना माझ्या माग फिरायची? किचन मध्ये येऊन बसणार बोलणार लाडणी बोलणार वहिनी काय गरज काय आहे?
आणि तुला माहितीये का मम्मी, ह्यांची ना माझ्यावर घाणच नजर आहे, ह्यांची नियत फिरलेली आहे माझ्या बाबतीत. कारण ना मी लय वेळा बघितलं, कधी कधी माझे ते हात पण पकडतात. हे सगळं खोटं आहे, मी असं काहीच केलेलं नाही बरं का दादा. तुम्ही आता खोटं बोलू नका माझ्यासोबत. मला कोणत्या पण देवाची शपथ घ्यायला लावा, मी असं वागलेलो नाहीये. शांत मी काय मी घर सोडून गेलतो. मी काय कोणी म्हणतो, यायला लावलेलं इथं? थांब ना बाई, थांब ना जरा, थांब ना. अगं लहाना देर म्हणजे हा मला परमाना राहतोय, मोठी बाब आईवाट राहते. आईवाणी राहते, मग? येत असेल जेवायला मागत असेल. हात धरून ही कोणती पद्धत आहे असं? मग केली वहिनी, सलमास करे. ही कोणती पद्धत आहे का बोलायची? ए तुला माहिती तुला किती जण भाऊ आहे? 5 जण भाऊ, एकच लग्न झाली, 4 तसेच आहे. मग, आता तरी तू लहान आहे ती अजून. एकटी भाऊ जाई ना, त्या आख्या जेरायचं करते, 4 जेरायचं. पाय आणि सोनी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जसा विचार करतेस ना, हा तुझा प्रॉब्लेम आहे. तू त्या दृष्टिकोनातून त्याला बघतेस म्हणून तुला तो तसा वाटतो, ना तर तो मुलगा खूप चांगला आहे, समजलं ना? अगं मम्मी, पण तुला समजते का मी घरात एकटी असते, उद्याच्याला काय झालं माझ्यासोबत तर काय मग करणार एकटी आहे? असते म्हणून काय का बाकीच्या घरामध्ये कोणी एकटी वहिनी नसते काय का? तू नाही करणार, तू नाही करणार, तसं नाही का पण मी कधी तू. हातात धरलं नाही, कधी बोललो पण नाही काही. बाळा, आमचा विश्वास आहे तुझ्यावरती आणि तुझ्याबद्दल बरं काय जाण दे, का गं सोनी? असं म्हणजे मी खोटं बोलतेय का मग? तू बोलतेस मी बोलते म्हणजे याचा अर्थ असं की तुला माणूस खपत नाही ना? माणूस खपायचा विषय नाहीये, पण मी खोटं बोलतच नाही, मी खरं बोलते, ते खोटं बोलतायत. त्याचं खरं असलं असेल त्यांनी मान खाली नसते नाही, घातली. आपल्या घरामध्ये मान खाली घातली म्हणजे याचा अर्थ आज थोडी तू खोटं बोलतोय. आज काय बोलतोय तू? अगं सोने तू विचार कर, तुला एक भाऊ जाई, 5 जण भाऊ आहे, तरी गोळ्या वेळानं राहतात, हसतात, खेळतात. तुझ्या भावाला कोणी असं केलं असं तुला आवडलं असतं काय ग? हा, पण माझे भाऊ असे नाहीयेत. नाही, तुला मी हेच शिकवलं, तुला हेच संस्कार दिले मी. तुझ्या बापाने आणि आम्ही तुला हेच शिकवलं का? मला सांग बघू. हा, हे शिकलीस तू? तो पण तसा नाही बरं का, आम्ही खरोखर तसा नाही येतो. नाही आम्हाला माहिती आहे हा, ना. तू तसं नाहीये तो म्हणून. राग केला, आता त्याला बोलवलं, फोन केलं, खूप फोन स्विच ऑफ करून नाही, टाकला नाही, होता. तुझ्या या अशा वागण्यामुळे त्यांनी स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं असेल तर? माझं तेच म्हणणं आहे ना. अगं तुला काय डोकं आहे की नाही? मग माझ्यासोबत बरं वाईट झालं तर त्याचं काय? हे बघ, तू ज्या आवाजाने बोलतेस ना, त्या आवाजावरून समजतं की तुझी वर्तणूक कशी आहे घरामध्ये. काय हो? बरोबर आहे. हा, तशी पण तू जरा आगावच आहेस, मला माहितीये. मला असं वाटलं की लग्नानंतर सुधरशील, पण तू सुधारायचं नावच घेत नाहीस. हा, तुम्ही नाही का माझे मम्मी पप्पा की दुश्मन आहे मलाच कळलं नाही. दुश्मन नाही, तुझा स्वभाव सांगते मी काय येतो, समजलं ना? होई ना, आपल्या घरी बी 5 भावांना अशी बोटो खेळत हो. होती. ते आम्हाला तू संस्कार माहिती आहे तुझे. त्यामुळे आम्हाला समजतं इथं काय आता चाललंय. ये बा, आता जर या पुरीनं जर सुनबाईनं आमच्या पोरा जर हाडाडा केली तर त्या पोराचं लग्न होईल का? सांग बरोबर आहे ना. मला एक सांगा, तो असं अचानक कुठे जाईल बरं? सांगा. जाईल कुठे तो घर सोडून? नाही, त्याला जायची गरज काय? मग? त्याचं घर आहे हे. हा. ही नंतर आली आहे ना, हे घर हो, त्याचंच त्याला आहे. नाही सण झालं, ते आरोप असे खोटे नाटे आरोप नाही सण होत माणसाला. तू वहिनी काय लक्ष देऊ नको, हे घर तुझं आहे. नाही, मी घरीच थांबणार नाही, नाही. नाही, असं करू नका. हे बघ कसं करायला लागेल तो. काय नाही, आम्ही आहे, हे घर पहिले तुमचं आहे, मग तिचं आहे. आम्ही आहे, काही काळजी करू नको. मी जाणार आहे नोकरीला. तुमच्यात भांडण तुम्हाला. मेन बाबा, त्या जर इथं राहत असेल तर मी नाही राहणार इथं. अरे तू नोकरी करतोय आता. आत्ताच्या आता निघून जा. मी तुला आई म्हणून सांगते, आत्ताच्या आता निघ घराच्या बाहेर. आणि परत गेलीस तर परत आतमध्ये यायचं नाही, अहो पण समजलं मी ना? जाणार आहे बाहेर. मी दादाने फोन केला म्हणून थोड्याच हा, टाइमसाठी तो आलो. थोड्याशा टायमासाठी आलाय. तो म्हणे मला थांबायचं पण नाही हा. आणि काहीच पण नाहीये. मी जाणार आहे हा, बाहेर. आणि मी या बा मामा मामी तुम्हाला मी पण असा फोन नाही केला. तुम्ही तुमच्या पद्धतीला सांगा काय करायचं ते. कारण काय माहिती का, तुमच्या पोरांचे लग्न व्हायचे, आमच्या पोराला देते का कोणी पण पोरी? आमच्या भावाचं व्हायचंय. उद्या जरी असं जर झालं तर आपल्या दारापर्यंत कोणी येईल का? मग नाही येणार. हो, एकच भाऊ होती हिला. मग? तिनं ती दिवसातून 10 भाऱ्या तिला डोळे पुसायला लावायची. हो. हं? हा, जेवलेली ताट ती बाजूला उचलत नव्हती कधी. असं तुझं वळण आहे नाही का? हा? इथं करते ना काम. आपण घरात किती माणसं आहे? 4 माणसं. 4 माणसामध्ये पण तुला एक माणूस सण होईना. त्याचा तुला दुसरा काही त्रास आहे? तू म्हणते आता ठीक आहे, तू म्हणते मान्य आहे. त्याला मी सांगतो आज पहिली गोष्ट तसं करणार नाही. आणि केला असेल चुकून ठीक आहे, हात पकडला असेल, एका दिवशी पकडला असेल, केलं तर वाईट नाही, मग त्याच्याच टायमाचं. मोठी भावजी आहे. अगं हात कोण मग? पकडतं? जो माणूस आपला स्वतःचा माणूस मग? समजतो ना, तोच हात पकडतो सोनी. हे तुला काय कळत नाही? तू शिकलेली आहेस ना. पण मी त्यांची बायको नाहीये ना. अरे त्याचा अर्थ असं होतच नाही की तो बायको तुझा हात पकडतो. हा? 4 दिवसांनी त्याचं पण लग्न होणार आहे. त्याच्यामुळे तू आहे ना, हे काय तुझं डोकं चालू नको स्वतःच. आणि नातं होत असं त्याला काय विसर, त्याला काय माहिती नाही काय नातं आहे आणि काय काय नाही. येतंय ना ते पहिले झाले याचे करून टाकू. बरं, म्हणजे आठवड्यात ताण मावला काय हर एक मामा भावाची पोरे चांगली करून टाकल्या. बरं थांबा आता, चला मेन मुद्द्याचं बोला. ती काजल वहिनी कशाला आली ती? कधी? थोड्या वेळापूर्वी तुझं धुणं झालं त्यावेळेस गेटवरती काहीतरी गप्पा चालू तुमच्याला. त्याच्याजवळ काही चावलं की थांबा ना. झालं नाही
असं चालतं त्या बोलायला माझ्यासोबत. हा का? हा. हे उलट्या हात एकच देईल ना, झालं. सगळे दात आतमध्ये घालून देईल. झाले काय नाही 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 नाही, एकच मारेल ना, दुसऱ्याची गरज पण पडणार नाही. झालं तरी काय असं? काय सांगत होती? काय चाललं होतं? सांग पटकन आता, काय ते खरं काय ते पटकन सांग, नाही तर तुझा हा शेवटचा दिवस आहे. पटकन सांग. तुझे आई मी काय सांगू? वडील तुम्ही ऐकलं ना, तुम्ही सांगा ना. मग मी काहीच नाही बोलले. मी आमचं चाललेलं बोलणं बायांचं. तुमचं काय बोलणार आहे? बोलली चल ना. अहो सांगत होते ते वहिनीला, म्हणे मी त्याचा बंदोबस्त केला म्हणे, काढला म्हणे घराच्या बाहेर. अरे बाप. हो म्हणे अजिबात सहन होत नव्हता म्हणे, सांड झालं नुसता रिकामं खायचं आणि झोपायचं म्हणे घरामध्ये. मग तुला हा मार्ग सांगायची काही गरज, हा मार्ग करायची गरज होती तुला? तुम्ही काय खोटं बोलताय? तुम्ही काहीतरी वेगळं ऐकलं असं. मी तसं काय बोललीच नाही. त्यांना तुम्ही विचारा जाऊन. त्यांना विचारा. तू दुसऱ्या बाईजवळ बोलले. अरे मी ऐकलं दादा, ही आणि इथं गेट वरती बोलत होती, मी पाठीमागे उभा राहून सगळं ऐकलं. तुला काय म्हणून मी यांना फोन केला. तुम्ही मला सरळ सांगितलं असतं ना, तुम्ही नोकरी करा, तुमच्या लग्नाचं वय झालंय, हा असं झोपू नका, हे चांगलं नाही बोलणार आहे. गेलो असतो, पण असं चुकीचं आहे. नाही खरं नाही बोलणार आहे का तू? संशय नव्हता घ्यायला पाहिजे तुम्ही. बोलणार नाही खरं? बेल्ट काढू? काढू बेल्ट काढू का? पटकन सांगा आता. पप्पा पटकन सांगा आता. आणि हे प्रकार आहे ना, इथली तर चार भीतीचे आताच दाबले गेलं पाहिजे. जर बाहेर कोणाला कळालं ना, मग तू ये मी ये. जावाई जरी ना कोणचं ऐकलं ना, तुम्हाला फुल परवानगी तोंड फोडा. थोडं चांगली पट्टे सांग आता पटकन, काय केलं तू असं? एवढा मोठा संशय घेतला. सांग. चुकले मी. मला खरंच त्या घरात खपत नव्हते म्हणून मी हे सगळं केलं. पाहिलं? अगं नालायक, हे घर तुझं आहे, तू घरातली इज्जत तू चव्हाट्यावर काढायला लागलीस. तुला शरम वाटत नाही? हा अगं आडी अडचणीला आपली लोक उपयोगीला येतात, बाहेरची लोक येत नाही. मम्मी पण सगळं माझं नवरच बघत होतं ग, ते काहीच नव्हते बघत. मला वाटलं की त्यांची बायको आली होती तर सगळं आमच्याच अधिकार दाखवून म्हणजे तिच्यासोबत पण आम्हाला वाटणं करावं लागेल. म्हणजे एवढं जे कमवले मला गरिबीतच दिवस काढावं लागेल. माझे दिवस कधी येणार आयुष्य आरामात काढायचे, त्यामुळे मी बोलले हे सगळं असं केलं. हे तिला वाटतं की तो काय करत नाही, शेतीचं सगळं काम बघतो. मी नोकरीला जातो तो शेतीचं बघतो. मला एक सांगा, टाइम टू टाइम काम करतोय ना तो? त्याला जर नोकरीला लावलं तर मी शेती कोणी व्हायची? आणि ह्या घरात तुला देण्याच्या अगोदर ना आम्ही यांची सगळी चौकशी केली होती. हे ध्यानात ठेव, उगाच तुला ह्या घरात दिलं नाहीत. अरे सोन्यासारखी ह्या लोकांचे स्वभाव आहे, तुला चांगलं जपलं, एवढी चांगली टापटीप राहिलीस, आम्हाला बघून आमच्या डोळ्याला समाधान लागतं. अजून तुला काय हवंय? पैसा, प्रॉपर्टी? हा काय मेल्यावर काय वर घेऊन जाणार का? कोणी घेऊन जात नाही वरती, हे ध्यानात ठेव. माणूस हेच तू असं केल्याऐवजी हेच त्याला बोललीस, ती मला बोलली असती तर मी तुला सांगितलं असतं ना तो घरी का ठेवलाय म्हणून, किंवा त्याला नोकरीला का पाठवत नाही म्हणून. काय बोलायचं तू खरंच आमची ना आज. बरं मी काय तू ये बा, मग शिवनाथच बांधलेली आमचं. हो नाही व्यवस्थित समजून सांगा. आणि जर डबल जर असं घडलं ना, मग बघा मी माझ्या रूपात येऊन जाईल. मग मी सांगतो बाय सोने, तू शेवटची चुकई, परत तुला एवढं पुढे माफ करणार नाही आम्ही. एवढ्यांना माफ करतोय. जर तो चूक जर केली, चुकीला माफी आम्हाला कोणाला नाही. आणि आमच्या घरी यायचंही नाही, आमचे दरवाजे बंद तुझ्यासाठी. अगं मम्मी अशी का बोलते? मी मान्य करते ना माझी चूक, असं का करताय? आज मान्य केली ना बाई, एक काही तुला वाईट मार्ग शिकवते नाही सासू सासरी. अरे तुझी जेवढी बुद्धी तेवढी चालवत जाणार, त्याच्या पलीकडे नको चालू ना. त्याच्या परिणामाचा विचार कर ना, काय होईल. आरोप केले नाही झाली चूक झाली तिची झाली. अरे इज्जतीचा प्रश्न, इज्जत गेली तर पुन्हा कामावत. आपल्या घरात आपल्याला माहित झालं. मी काय बोलते, आता तुमच्याच पुढे ना कोणला त्या काजल वहिनी सांगितलं. आता आपण तिला त्याच्याविषयी असं कुठं राहतं का सांगा? माझी 12ची डॉक्टरांची भेट घे. हो जाता येईल मामी. जाता येईल डॉक्टर, पेशंट पडले. तुला आता फुल अँड फायनल वॉर्निंग आहे. आता डबल आहे ना, डबल हे बघा जायची गरज नाही. आणि ऐक, नोकरी पण करायची नाहीये, तू शेतीच बघायचं. भाऊजी हा खरंच सॉरी, मी खरंच चुकले हो. मला नव्हतं माहिती असं होईल, आणि मी खरंच आंधळी झालते. मी विचार पण नव्हता केला ह्या सगळ्या गोष्टींचा. मला वाटलं की सगळं माझा हक्क जाईल या घरावरचा, पण मला हे नाही कळालं की मी ह्या घरची थोरली सून आहे, माझा हक्क आहे तोच राहील. पण मी तुमच्या वाईटाचा विचार केला, खरंच चुकले आणि तुमच्यावर एवढे वाईट वाईट आरोप घेतले. मलाच माझी लाज वाटायला लागली. खरंच हात जोडतो तुमच्या पुढं. आता तू मोठ्या मनाने तू आता एक काम करीच आहे, तुझं काम पाच जा, फक्त रिकाम वेळा त्याने इथं थांबताना मित्रांकडे निघून जात जा. ठीक आहे, झालं ते जाऊ द्या. पण मी ना आपल्या मळ्यातल्या घरातच राहतो. भाऊजी मी मान्य करते, खरंच चुकले मी, पण इथून पुढे असं कधीच नाही होणार. खरंच मी एक तुमची
चांगली मैत्रीण म्हणून राहिली वहिनी तर लय लांब पण खरं ये बाय, मैत्रीण म्हणून राहिली तो इकडे झोपाल मी इकडे झोपाय आम्ही दोघं बापले हा बरं बा ये बा हा. माझ्या पुढला तिची चूक समजली समजले हा चालू का मामी आणि तुम्ही पण तिला अहो, चहा पाणी घ्या. मुख्य जनावर 12 वाजे उन्हामध्ये बांधलेली नाही. बस बाई हा जाशाल ना एवढे नाही, लांबून नाही, आले एवढे लांबून नाही आले. नका नका चाय घेत सारखं सोनी, चाल मला तर चल ठीक आहे, चल तू माफी मागितली परत असं करू नको. इले चांगली माणसं आहेत देवासारखी माणसं आहेत, यांना जप समजलं. आम्ही काय आज आहे नाही उद्या नाही, उद्या तुला यांच्याकडेच राहायचंय. त्यामुळे बाळा नीट राहा हं? चाल आम्ही येतो. तिथे नंबर लावून दवाखाने ये का बरोबर आहे. येतो आम्ही. बरं ऐक सोना जाऊ दे जे झालं ते झालं. तुझ्या आई वडिलांनी यासाठी बोलवलं की नको बा उगीच नाही का त्यांनी तुला 2 शब्द समजून सांगितलं आणि आता हे घरातल्या गोष्टी कोणाला कळता कामा नये है ना. आणि बाहेरचे ना बाहेर आता मुळीच सांगू नको. ते काजल वहिनीला काही जगाला सांगितलं सांगू काही हा. आपल्याला मिटवायला येणार आहे का मार्ग जगाला आपण किती काढतो ना सांगितलं? मार्ग आपण काढतो ना. आपला त्रास आपणच करायचा सर आपण करायचा राहतो जगाला काय माझ्या पाहते जग हम्म. खरं तुम्ही बोलता ते भाऊजी पण इथून तुम्ही नाही ना जाणार कुठं नाही थांबते म्हणजे काही जायची गरज नाही बरं का. आणि डोक्यातून नाही सगळं आज विसरून जा. कोणी तू पण डोक्यात ठेवू नको आणि तू पण डोक्यात ठेवू नको बरं का. जमल. हा जा मोटर चालू करू दे नाही थांबा तुम्ही सगळे जेवण करून घ्या. चला, आता जेवण तसं करू. जायला राग चल तुझ्या वेळेला ना? चल. चला मग चला.